पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. दारूच्या आहारी गेल्यामुळे किंवा इतर वेळेला जस्ट मजा म्हणून, गंमत म्हणून लग्नाच्या आधी विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य लैंगिक संबंध मोठ्या प्रमाणामध्ये करतात. कधी गंमत म्हणून, कधी सवय म्हणून, कधी मित्रांच्या दबावाला बळी पडून, कधी काहीतरी आपण शौर्य दाखवतो आहे म्हणून, मर्दपणा दाखवतो आहे म्हणून अशा पद्धतीने वेश्येंकडे जातात किंवा बेजबाबदार लैंगिक वर्तन करतात आणि मग विविध प्रकारचे गुप्तरोग घेऊन येतात. या गुप्तरोगांची आपण विस्तृत माहिती बघणार आहोत. आणि मग हे गुप्तरोग जे 10-12 प्रकारचे असतात त्याची लागण स्त्री पुरुष दोघांनीही होऊ शकते. पुरुषाला लागण झाली तर त्याच्या अंडाशयावर परिणाम होतो, सूज येते, पुरुष बीजांची संख्या कमी होऊन जाते, अंडनलिकेवर सूज येऊन अंडनलिका बंद होतात, त्यामुळे पुरुष बीज त्याच्यातनं जाऊ शकत नाहीत. त्यानंतर वीर्यकोशामध्ये सूज येते, वीर्यकोशामधले स्त्राव निघत नाहीत, प्रॉस्टेट ग्रंथीवर सूज येते, प्रॉस्टेट ग्रंथीतला स्त्राव निघत नाही आणि वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. आणि मग ते पुरुषाचे गुप्तरोग केवळ त्या पुरुषापुरते मर्यादित नसतात, त्याच्यापासून ते गुप्तरोग त्याच्या पत्नीला लागतात आणि मग तिच्या योनी मार्गामध्ये, गर्भाशयाच्या तोंडावरती, गर्भाशयाच्या आतमध्ये, गर्भाशयाच्या बाजूला, तिच्या अंडनलिकेमध्ये, तिच्या अंडाशयामध्ये सूज येते आणि तिलाही वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. तसंच पत्नीला जर गुप्तरोग असेल विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य लैंगिक संबंधातून, तर त्या पत्नीकडून त्या पुरुषालाही, नवऱ्याला गुप्तरोगाची लागण होऊ शकते. अनेक जोडप्यांमध्ये आम्ही लैंगिक समस्या बघतो. काय समस्या असतात? आपण पहिले पुरुषांमधल्या लैंगिक समस्या काय असतात ते बघू. अनेक पुरुष तक्रार करतात की माझं लिंगच ताठ होत नाही. त्याला नपुंसकत्व किंवा इम्पोटन्सी म्हणतात. खरं म्हणजे 95% केसेसमध्ये जेव्हा पुरुष अशी तक्रार करतात की मी नामर्द आहे, नपुंसक आहे, माझं लिंगच ताठ होत नाही, अनेकदा ते मानसिक असतं. शारीरिक लक्षणं फार कमी असतात त्याच्यामध्ये, म्हणजे शारीरिक काहीतरी कॉज कमी असतो. बहुतेकदा ते मानसिक असतं. त्या पुरुषाच्या मनातच असं असतं की मी आता कमजोर झालेलो आहे, माझं लिंगच ताठ होत नाही, सतत इतरांसोबत आपली तुलना करत असतो, सतत ब्लू फिल्म पाहत असतो, किंवा मनामध्ये एक न्यूनगंड असतो की अरे मी हस्तमैथून केलं होतं, अरे मला स्वप्नदोष झाला होता, आणि त्याचा मनावरती एक ताण असतो म्हणून लिंगच ताठ होत नाही. हे पुष्कळदा मानसिक असतं. आणि जर असं तुम्हाला वाटत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जरूर जा. काही शारीरिक कारण असेल त्याच्यावरती उपचार करता येऊ शकतो, काही मानसिक प्रॉब्लेम असेल त्याच्याही वरती उपचार करता येऊ शकतो. दुसरं शीघ्र पतन, प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन, म्हणजे पुरुषाचं जे वीर्य असतं तर ज्या वेळेला पुरुषाला लैंगिक इच्छा पराकोटीला पोचते त्यावेळेला वीर्य बाहेर यायला पाहिजे. अनेकदा काय होतं की पुरुषाचं पूर्ण लैंगिक समाधान झालेलंच नसतं आणि आधीच त्याचं वीर्य गळून जातं. पुष्कळदा हे जे शीघ्रपतन असतं हे सुद्धा मानसिक असतं. मी जसं सांगितलं, आधीची कारणं सांगितलीत की हस्तमैथून, स्वप्नदोष, किंवा कधीकधी खूप घाईमध्ये लैंगिक संबंध करणं, किंवा अत्यंत टेन्शनमध्ये लैंगिक संबंध करणं, किंवा पुष्कळदा मूल होत नाही म्हणून अगदी आता मूल झालंच पाहिजे यावेळेला म्हणून लैंगिक संबंध करणं. तर अशा अनेक मानसिक तणावामुळे सुद्धा शीघ्रपतन हे होऊ शकतं. शीघ्रपतन जर होत असेल तर लिंगावरची जी समोरची जी चामडी असते ती समोर मागे होते. त्या चामडी जर वर झाली तर लिंगाचं जे तोंड असतं, शिश्नमुंड ज्याला म्हणतात, ते पुरुषामधलं सर्वात लैंगिकदृष्ट्या संवेदनशील भाग असतो. तर शीघ्रपतन जर होत असेल तर असं करा की मध्ये मध्ये त्या लिंगाचं जे शिश्नमुंड आहे, लिंगाचं जे टोक आहे समोरचं, ते बोटाच्या चिमटीत थोडंसं दाबा,
थोडंसं लिंग बाहेर घ्या, थोडं दाबा. त्यामुळे तुमचं शीघ्रपतन कमी होईल. आणि तरी जर तुमचा त्रास कमी होत नसेल तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा ते मानसिकच असतं. कधी कधी काय होतं की काही पुरुषांना वीर्यस्खलनच होत नाही. म्हणजे त्यांच्या प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये किंवा त्यांच्या वीर्यकोशामध्ये स्त्रावच निर्माण होत नाही, आतमध्ये पोकळीच नसते किंवा जंतुदोष असतो, गाठ असते. तर वीर्यस्खलन होत नसेल तर निश्चितच त्याच्यामध्ये पुरुषबीज त्या बाईच्या योनिमार्गाच्या आतमध्ये जाणार नाही. आणि असं जर असेल तरीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा लैंगिक संबंधाविषयीच अज्ञान असतं. आठवड्यातनं आमच्याकडे किमान 2 जोडपी तरी अशी येतात की लग्न होऊन 3, 4, 5 वर्ष झालेली आहेत, मुलबाळ नाही म्हणून दवाखान्यात येतात. आणि जेव्हा आम्ही तपासणी करतो तेव्हा लक्षात येतं की ती पत्नी अजूनही कुमारिका आहे. तिचं योनिपटल फाटलेलंच नाही आहे, लिंग तिच्या योनिमार्गाच्या आतमध्ये गेलेलंच नाही आहे. आणि मग जेव्हा चौकशी करावी तेव्हा लक्षात येतं की लैंगिक संबंध आलेलेच नाही आहेत. त्याची अनेक इतरही कारणं असू शकतात, पण एक महत्त्वाचं कारण लक्षात दिसतं की लैंगिक संबंध कसा करावा हेच माहीत नसतं. मला आठवतं माझ्याकडे आमच्याच इथले एक मोठे डॉक्टर आपल्या मुलीला आणि जावयाला घेऊन आले. लग्नाला 4 वर्ष झाली होती, मुलबाळ नव्हतं, मुलगी MSc झाली होती आणि जावई इंजिनियर होता. आणि मी जेव्हा पाहिलं तेव्हा ती मुलगी कुमारिका होती. आणि मग मी त्या जोडप्याशी जेव्हा बोलली तर माझ्या लक्षात आलं की त्यांना लैंगिक संबंध कसा करायचा हेच माहीत नव्हतं. त्या पुरुषाला असं वाटत होतं की बाईच्या मांडीच्या आतमध्ये नेऊन नुसतं लिंग टेकवलं की झाला लैंगिक संबंध. मी त्यांना सर्व समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये ते जोडपं अगदी आनंदात माझ्याकडे आलं. ती मुलगी 2 महिन्याची गरोदर होती. आणि मग यथावकाश तिचं बाळंतपण झालं, तिला सुरेख मुलगी झाली. सर्वजण घरातले अतिशय कुटुंबीय आनंदी होते आणि त्या मुलीचं बारसं खूप थाटामाटाने साजरं करण्यात आलं. आणि ते बारसं जेव्हा झालं तेव्हा त्या लोकांनी मला बोलावलं आणि त्या बारशामध्ये माझा जाहीर सत्कार केला. आणि मग ते डॉक्टर म्हणालेत की मॅडममुळे मला आज नाद झालेली आहे. मी हसून म्हटलं, माझ्यामुळे तुम्हाला नाद झालेली नाही आहे, तुमच्या जावयामुळे तुम्हाला नाद झालेली आहे. पण असे महाभाग अनेक जण असतात की ज्यांना लैंगिक संबंध कसे करावे हेच माहीत नसतं. आणि अनेकदा संकोच असतो. कधी आपल्याकडे याविषयी बोलल्या जात नाही. पालकांना सर्वांना असं वाटतं की हां, लग्न झालं म्हणजे आपोआप त्यांना सारं समजून जातं. शाळा कॉलेजेसमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जात नाही आणि मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम हे निर्माण होऊ शकतात. एकीकडे असे लोक असतात, दुसरीकडे असेही महाभाग सापडतात. मला आठवतं माझ्याकडे एक जोडपं आलं. फक्त बायकोची चिठ्ठी काढली होती नवऱ्याने. मला म्हणाला, बाई लग्नाला 2 वर्ष झाले, माझ्या बायकोला मुलबाळ होत नाही आहे, तिची तपासणी करा. म्हटलं, अहो तुमची पण तपासणी करावी लागेल. तर म्हणा काही गरज नाही बाई माझी तपासणी करण्याची. म्हटलं का? बाई माझं तर सिद्ध झालं आहे. म्हटलं काय सिद्ध झालं आहे? गेल्या 2 वर्षात 4 पोरींना मी पोट आणलं आहे बाई. म्हणजे मी 4 मुलींना गरोदर केलेलं आहे. म्हटलं धन्य रे बाबा तुझी. म्हटलं 4 मुलींसोबत तू लैंगिक संबंध केले म्हणजे तुझी तपासणी तर आवश्यकच आहे, कारण तू बेजबाबदार लैंगिक वर्तन केलेलं आहे. त्या बोरी गरोदर राहिल्या ते गोष्ट वेगळी, पण पहिले तुझी तपासणी आवश्यक आहे की तुला काही गुप्तरोग वगैरे जडले आहेत का आणि तुझ्या प्रजनन अंगामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. तर असे दोन्ही प्रकार आपल्याला दिसून येतात. कधीकधी त्याचं ज्ञानच नसतं आणि कधीकधी बेजबाबदार लैंगिक वर्तन होतं. आणि पुष्कळदा हे नपुंसकत्व, शीघ्रपतन हे मानसिक असतं. प्रचंड प्रेशर असतं. अनेकदा घरांमध्ये असंही होतं की
कुटुंब मोठं असतं, घरामध्ये प्रायव्हसी नसते आणि मग जोडप्यामध्ये घाईघाईत लपून छपून संबंध उरकून घ्यायचेत असाही प्रकार चालतो आणि मग त्याच्यामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.